वडनेर मार्गी काटीवनी पोटकी हे स्वामी आता अचल करून निघालेले. निघाल्यानंतर सर्वज्ञानी लगेच वेश परिवर्तन काय केलं तर 2 हात सोडा मुगुटी राखीला, 2 हात सोडा कटिप्रदेशी राखी. सुडा शब्द आहे. सुडा शब्द इथून आला आपल्या पूर्ण मराठी साहित्यामध्ये. सुडा किती हातात असतो? 4 हातात. किती सुडा असतो? कमरेला पुरे जेवणात एक सुडा आहे की नाही. 2 हात सुडा, 2 हाताचा सुडा केला नाही. आणि कमरेला काटेसुकरांना माहिती पडणार गोविंद आहे की नाही. आणि तिथे सर्वज्ञांना आता कपड्यांच्या व्यापारांचा खेळ खेळायचा. कशी प्रवृत्ती आहे बघा आता अवतारात. एक राजाच्या घरी राहिली, आता एकदम लेकरात. आणि म्हणून मग अशा प्रकारे सर्वज्ञ तिथे विजय केले. वडनेर मार्गी काटीवनी दुटी फाडवणी कौतुके केली. काट्याचं वन आहे तिथे. दुटी फाडली आता म्हणजे इथे कमी केला संग्रहातला. दुटी आणि सुड्यात काय फरक असेल? दोन हात सुडाची मुठी राखला, 2 हात कटिप्रदेशी. आणि मग सर्वज्ञांच्या खांद्यावर दुटी आहे म्हणजे उपरण. बरोबर. मेघवर्णी दुटी. आणि कौतुके म्हणजे दुटीचं फाडवून कौतुके केले म्हणजे तुकडे केले छोटे छोटे एक 1 फुटाचे. आणि मग काही सुडे केले म्हणजे 2 हाताची 3 हाताची. असं उपर्ण स्वामींचं मोठं आहे. जे चांचून ते पांघरून करायचे ना आता स्वामींना, त्यासाठी जी दुटी आहे. वस्त्र प्रसाद वस्त्र सेवेमध्ये प्रसाद सेवेत तुम्हाला दुटी दिसते. आता ते सेवाच राहिली नाही, जेव्हा विशेष नाही राहिला. ठीक आहे नाही. दुटी काय थोडा काय हे गेलं आपल्यापासून सर्व. आता वंदनावर आलो आपण. वंदन, तीर्थाटन, पायी पदयात्रा. पायी पदयात्रा घडो देह देवादारी पडो. पूर्ण आपण लोकाश्रित झालो आपण आहे का. लोकीचं श्रेष्ठत्व तुम्हाला आवडायला लागलं. बरं सोपं आहे ना. बाहेर आहे खूप छान वाटत. प्रसन्न दुटी आहे ती. कसली दुटी आहे ती? इंद्रभटाला प्रसन्न होऊन दुटी दिली. आमची काय आहे ती? भूतवासाने काय केलं? थोडा काढलाय, दुटी काढली आहे. बाबांची दुटी तर लयच मोठी आहे ना. त्यांचा थोडा मोठा, त्यांचं वस्त्र कमरेचं मोठं.
असं तुम्हाला अवताराला आठवायचंय म्हणजे तुम्हाला वस्त्र पण येतीलच ना. 16 हाताचं आहे ते 16 कार्यक्रम रवच्छ कार्यक्रम असा उपादमंत पिंड आहे तो. श्री बाबांची प्रकृती जाडजूड आहे. एक रापा घातला की बाहेर मग दुखतच नाही त्याला. राजपिंड आहे मोठा. आणि मग ती मूर्तीचे अवयव असे दूर गेले आपल्यापासून. ते हृदयात राहायला पाहिजे का गेले ती काळाचा प्रभाव दिव्य ईश्वर स्वरूपाची शिवमूर्ती आहे. मायापूर आहे. तिथे ब्रह्मादिक सुद्धा वंदन करतात. अशा 5 अवतारांच्या सकाळी आठवले असते ना उठल्या भेटायला पाहिजे. गंमत आहे. चला तर आता ती दुटी फाडून पोतुके केले स्वामींनी आणि मग काही दुटीचे सुडे केले 2 हात 4 हात वगैरे. आणि काकडा पशी काकडा गाव आहे आता कोला काकडा म्हणतात त्याला. त्या बाजूला कुकडाळे तळे आज पण आहे. तेथ चौगावीचे गोपाळ 4 गावची गाई पाण्याची होणार आणलेल्या आहेत गाई. मग गाई पण दिसतील तुम्हाला. आणि अशा प्रसंगामध्ये सर्वज्ञतेत भीती येते. गोपाळ बसले असतील गोसाळ्याची साथी एकीकडे आसन झालेलं पाहिले. स्वामींनी त्यांना अवलोकन केलं आणि मग स्वामीच म्हणतात गोपाळ हो या हे तुमची श्रीकृष्ण अवतारात गोपाळांचं खेळायचं उरलेलं राहिलेलं बाकी आहे. असं म्हणून श्रीकृष्ण अवतार गोपाळ हो या आता. मागच्या जन्मातलं खेळायचं राहिले ना आता आपण खेळू. ते म्हणतात आमची काही खेळाल. ते गोपाळ चांगल्या संस्कारांचा पिंपळावरती मोठे आहेत आम्ही पोरं तुमच्यासोबत कसं काय खेळा. सर्वजण म्हणतात तसं काय नाही या ते दोषी होईल तुम्ही ग्राहक व्हा. सर्वज्ञ ते म्हणतात जी जी तर आम्ही तायशेन घेऊ तुमचे कपडे दुःशब्द आहे दुःखी दोष हानिंगले आहे का नाही शब्द पाठ पाहिजे असे वेगवेगळ्या अर्थाने दूध. ते म्हणतात आम्ही दुःखी होऊ. काय म्हणतात तुम्ही ग्राहक व्हा. ते म्हणतात आम्हाला पैसे नाही. काय म्हणाले आम्ही देऊ. मग सर्वज्ञानी चिंचोऱ्याच्या अश्रू केल्या. चिंचोरे म्हणजे माहिती आहे तुम्हाला बाबळाच्या शेंगाच्या दामोण्याचे दाम कलर चेंज ओळखायला सोपं. बाबळाच्या शेंगाच्या बिया त्याला दामोनही म्हणतात. धामणे दामोने काय फरक आहे. दामोने अर्पण केले बघा तुम्ही आठवत दामणे कुणी अर्पण केलं. चिंतन करावं प्रश्न आहे तो असा चिंतनात्मक राहतो दिवसभर उत्तर देईन.
मग ते म्हणतात ठीक आहे. मग ते चिंचोरे आणू गेले. मग त्रयाची जाडीचा तडवा केला. तडवा शब्द आहे. छान छान शब्द चरित्रात येतात. गाडीचा, त्यांच्या गाडीचा घोड तसंच ते गाडी पण आहे की नाही. त्यांनी जे वापरतात गुळाची लोक, त्यांच्या गाडीचा तडवा केलाय खाली बसायला परवडणार. दुसियाच्या परी दांडी खाते स्वामींनी बैठक. त्याचे डांगेची आडदांडी केली. हे तुम्हाला आठवायचे सर्वांनी कसं बसले, व्यापारी कसा बसतो. आता त्या त्यांच्याजवळ काठी आहे, त्याची आडदांडी केली. आडवी ठेवायला बाजारात ठेवतात बघा. शेळी येतो, डुकर येतात, गाय येते, आणायला किंवा वस्त्र दाखवायला. हे त्या भावात आहे, हे त्या भावात आहे, अशी त्याला म्हणायचं. आता हे आडदांडी पण तुम्हाला आठवायला पाहिजे. कुठं आहे चरित्रात आडदांड्या? बऱ्याच ठिकाणी ना आडदांडी येते असं. चला चलूया पुढं. म्हणून श्रीकराचा अनुकार दाखवला. श्रीकराचा अनुकार, आता श्रीकर दिसत बऱ्याचशा या मध्ये बरीचशी दिसत आहे तुम्हाला. गोसावी दूषित झाले, गडिया घातल्या, पसारा मांडला. पसारा शब्द आलेला. दुकानदार पसारा मानतो ना, तसं ती घडी, छोटी घडी, वस्त्रांच्या घड्या, ते असं सगळं मांडला स्वामी. तर काय वेळा आहे ते स्वामींची पहा. पसारा घातला. आता आपण पसाराच मानलाय, काय निघणार नाही. निघालं तर प्रेमाचा उपाय निघू शकतो या पसाऱ्यातून. गाय पसा आहे तो पसाराच लागेल. काढता आलं पाहिजे. होत असतं ते करतात. उत्तम पसारा आहे ना. प्रपंच वच राहतोय ना, वचर नाही, विस्तार झालेला. आपण पसारा गोळा केला, तो प्रेम उपायाला उपयोगी जावा, एवढंच इच्छा. नाही काय उपयोग नाही, मातीच आहे ना. माती गोळा करून काय करतात. आपली आपली मनात कवटा असं, हे माझं ते माझं, हे स्वामींच. हा पसारा मांडलाय स्वामी. आणि ते चिंचोके घेऊन आले. पोर आले आले आले. मग जामण्याचे दाम केले. बघा म्हणाले, बोला काय भाव? चिंचोक्याच्या आसू केल्या. जीजी म्हणाले आम्हा लोरी द्या. मग ओसावे ऐसा अशी करत आती. आता आहे पूर्णपणे. घडिया काढती, दाखवती, सर्वज्ञ. म्हणतात हे वस्त्र कैसे? पालवी पहा, प्रमाण पहा. बघा म्हणाले, सुंदर बघा, चांगल्या क्वालिटीतलं आहे. हे म्हणाले हे सुरतचं आहे, हे इकडलं आहे, हे टेक्सटाईल आहे म्हणाले. या अचलपूरच्या बाजारातलं आहे म्हणाले. आत्ताच आम्ही तिथून आलो. बघा बघा, आणि काहीच नाही. सगळा गंधर्व. गंधर्व असा पसारा आहे. ते दुकान चालू आहे. आणि तिथे ते बिचारे म्हणतात, पोरच आहेत ते का, लहान लेकर म्हणतात आमच्या आईला लुगडं द्या. मुलांनी काय मागावं? पण पॅन्ट शर्ट नाही मागितलं. काय मागितलं? लुगडं आपल्या आपल्या आईला.
आमच्या आईला लुगडं द्या. पोरे भाग्यवान दिसतात हा. मग गोसावी ऐसा असे करू लागती, मला हे वस्त्र ऐसे, हे ऐसे, प्रमाण बघा, पाली पहा आणि हतासन करायचे सर्व. मग गोसावी बहुत सांगती, गोपाळ चोपड्या मागती, भाव मला हे 10 रुपये, हे 10 सूट, मला हे 15 दामाचं. बघा 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 मला कोणतं परवडतं तुम्हाला घ्या. आणि मग असू दिल्या स्वामींना. मग गोसावी दाम चालले. हे निवडक, हे फुटक, हे वाटावं लागे, हे सोप, हे तुकमट, हे कटक, हे खरी, हे काटक, हे दाम घ्या, हे दाडे, हे कुडे, हे दुराई. एवढी शब्द आहेत इतिहासामधल्या. आता सगळ्यांचं तुम्हाला पाठांतर करावं लागेल, शोध घ्यावा लागेल का. मला हे बघा, असं सर्वज्ञांची ती भाषा आहे. दाम घ्यायचे सर्वज्ञ, दाम द्यायचे. आणि दामामध्ये हे सगळे विषय इथं येतात. मग ते घेतात सर्वज्ञांकडून दाम, फुटके, दाडे, कुडे, गुराई. ह्याला आपण स्वतंत्र पाहू, तुमचा वेळ जाईल हा. म्हणजे अर्थ तुम्हाला स्वतंत्र सांगा. मग ते अनेक दाम देती, ते गोसाई मांड्याखाली घालती, या परिचयाची पोटू केली. ऐसे चिंचोऱ्याच्या दामुण्याची पुंजी झाली. सर्वज्ञांचं आता वस्त्र विकले. मग गोपाळाचे म्हणाले, आता तुम्ही वृत्ती व्हा, हे घ्यायचं. स्वामी आता कुठले ते पोरं बसले विकायला, कापड दुकानदार झाले. गोसावी घाईत झाली. गोसाई अवघ्या वस्त्राच्या घड्या घेतल्या, मग तयाची असू दाम मागुती दिल्या. सर्व दिलं त्यांचं. ऐसा खेळ केला. मग उरली वस्त्रे फाडून गोसाई चिंदी घातली. आणि त्या चिंदी करून चिंदी शब्द येतो. चिंदी मागते हरीच्या बोटाला. ही चिंदी, चिंदी तिरुपती. कुठं आहे साहित्यामध्ये आपल्या आईच्या आला चिंदी. पुढे वचनाला आहे ती. मा चिंदी तिरकोटी नेनो पत्थरी येसणार बनाय. आणि चिंदीन तिरकुटी हे इथे येतो. आणि दुसरा इथे असतो गरम चहा, आंघोळीला पाणी आणि जेवण. या 3-4 गोष्टीसाठी समग्र वासनिक वर्ग थांबलेला आहे. जे निघाले ते विक्षिप्त झाले, विपरीत झाले, वेगळंच सांगतात ते. हा विषयच आहे ना. उठल्यावर जायला लागेल, तोंड धुवायला पाणी लागेल, स्वभाव आहे ना तो. इकडे सांगतात स्वभावाच्या अधिक व्याज करायचं नाही, कमी व्याज करायचं नाही. हा जन्म त्याचा स्वभाव आहे, तो कसा बदलेल. मग त्या स्वभाव पाळण्यात खूप वेळ जातो. डबा घेऊन गेलो, समजा 6 तास लाईन बसा, गेला वेळ. म्हणून अशी ही पद्धत आहे आश्रमाची. उच्चवर्णी, उच्च विचारातली पद्धत चालली पूर्वजांनी. फटाफट आटपून बसा पोतीला, वेळच लागत नाही. आपली आपली व्यवस्था असल्या ती कुठेतरी तुम्ही करणार ना व्यवस्था. झोप आहे, समजून झोप नाही यायला सांगितलं का डोंगरात गेल्यावर झोपवायचं नाही. नाहीतर तुम्ही हिंसेच्या मरणाने मराल, आहे का नाही. तसं वृत्ती नेले तर काय होईल तुम्हाला. तुम्हाला थंडी सहन होत नाही, शीतोष्ण परिहार केली, तुम्ही आले काही नाही, आता बसला मी डोंगरात. गेलं ना तुमचा अधिकाराचा पुढचा विचार केला ना तुम्ही.
आचार केला, तो लेखी लागेल का? तुम्हाला स्वभाव पाळायचा आहे, तो स्वभाव त्यासाठी पाळायचा आहे, स्मरण साध्य झालं. निरानंदी त्यासाठी व्हायचे, स्मरणासाठी. बरोबर आहे ना? अशी परी ते खांब आहे सगळे. विकार शून्य पाय, विकल्प शून्य पाय, निरानंदी हातीचा. पण तो हाती नाही बरं, आपली पंचायत इथं व्हायली. पायाला तुम्ही हा ईश्वर समजून बसले आंधळे, हे की नाही? कोणी शक्तीलाच ईश्वर समजून, स्वामींच्या दृष्टांतात काही वेगळं सांगायचं. तो नाही, तो नाही की हाती, हाती तोंड द्यायचीला वचन पाहिले बरं आपण, हे वचन पाहिले. या हातीच्या दृष्टांतावरच पोटी पाहिजे महिन्यावर, सगळे असे असती पहिले वाक्यांनी. पण तो नाही, तो कधी घडेल देवता स्मरणे, मुख्य टार्गेट स्वामींचं तिथं. आणि हा हा पसाऱ्यासाठी, चिंदी सुरकुटीसाठी, 2 टाइम गरम चहा भेटण्यासाठी सगळे भांडण फुटाणे, हे देवान नसतं, ती व्यवस्था का नाही करत? पटकन करून टाक, गरम जेवण लागतं ना, जेवण टाकायचं. तिथं आचाराचं सूत्र नाही सांगायचं, आणि तूच घ्यायला, तू गरम गरम हा ना तांबीच्या ताटात, परिवाराला सांग, असं नाही चालत. त्यासाठी सगळा ठप्प आहे, स्वामींची प्रवृत्ती खोट खाऊन बंद नाही, समाज विमर्शनामध्ये यायचं. साध्या गोष्टीसाठी का करू नये ती? 2 टाइम 3 टाइम गरम द्या ना, काय आपल्या बापाचं, स्वामी बाप बसलेला आहे द्यायला, द्यायचं नाही आहे ना. खूप अशी बेकार अवस्था आहे. आता नाही, आपण राजकुमाराचे धरधरी कुमार कधी झाले. जर पैसे नाही म्हणायचे, पैसे आहेत ना, दिलेत ना देवाने, त्याचं नियोजन नाही करायचं. ही अवस्था पाहिली तर फार वाईट वाटतं. स्वतः मात्र चालते व्यवस्थित, सगळं मस्त. हा स्वामी द्रोह म्हणतात ह्याला, स्वामी द्रोही. विश्वासघात, विश्वासघात केला की नाही आपण? केला ना विश्वासघात? बारीक बारीक शब्द आहेत, मला वाईट वाटत ऐकताना. निंदा नाही आहे, वस्तुस्थिती आहे. तुम्ही एक खाल्ला आणि स्वामीने दिलं दुसऱ्याला, विश्वासघात केला ना स्वामींचा, केला ना. स्वामीने पुन्हा विश्वास नाही तुम्हाला पदार्थ दिलता, काय हेतू होता? सगळं मयविता स्वामींना खूप त्रास होतो बरं. स्वामींना नाही त्रास होत, द्यावं लागतं ना आणून. कष्ट करून करता सर्व ज्ञान द्यायचे ना, सर्व सगळ्यांचा विचार आहे, देवता शक्तींचा विचार आहे तिथे. आणि देवता म्हणतो देवा ह्याला तुम्ही का फुकट द्यायला, सर्व कर्माने मिळणार आहे. तुम्ही ह्याला लगेच सगळं लायसन्स काढून दिलं, तुम्ही पोटाची सोय करून टाकता, आमचं काय कर्मभोग सांगता थांबा. हे सृष्टीचा मालक आहे म्हणून ते आहे का? सगळ्या देवता शांत बसतात. तुम्हाला जेव्हा विघ्न करायचे तेव्हा करा, बघतो मी याला काय करायचं. जे पंगल द्यायचे ना तुला, जे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम खा, पण मला स्मरण. तर ही अशी निरा सर्वज्ञानी पसारा मांडलाय. पसाऱ्याहून गेलो आपण तिकडे, राशी चिंदी चिरकुटी दोरी आणि गोफण, सर्वज्ञानी गोफण केलेली आहे. दोरी वळायलाय आणि तेही काटिया सोखरी दिल्या. पाहता पाटे
असा एक सुंदर खेळ आहे हा. बाबुळे एकी वेळी उभे ठाकले. बाबळीवर गेले सर्व. मग ओसाड भेलवंडी अवस्थे गुंडी, गुंडे छोटे छोटे भेलवंडी, वस्त्री गुंडी आणि गोफणी. खूप भोरडी एक, झाबोरडी एक दोन, आणि भोरडी तीन, तुई भोरडी एक चार, खुर भोरडी पाच. पाच शब्द आहे ते, हे तुमचे पाठच पाहिजे. आणि अशा प्रकारे तिथे सर्वज्ञानीच्या साठीच्या वनामध्ये तो करलेला आहे. गोपेन सर्वज्ञानीच्या हातामध्ये आहे. वस्त्राला गुंडून सांगणे भेवंडी केली. आता आहे सर्वज्ञ आहे. ते झाड किती भाग्याचं असतं, त्याच्यावर स्वामी उभा आहे. उभे असलेले स्वामी तुम्हाला दिसतील. खालून ते पोटे, मजा आहे पोटे ते स्वामींना देता येतं असं वसरला बांधून केलं बरोबर आणि घ्या. आणि मग स्वामी म्हणतात झा भोरडी, खूप भोरडी. म्हणजे खोलात नंतर जाऊ आपण. पण शब्द साथ जायला वेळ लागेल, दिसावं लागेल ना तुम्हाला, मग त्याच्या आतमध्ये गोष्ट आहे. खूप आई खूप, खूप शब्द आहे. खूप जा कोणाला म्हणतात सगळं. नुसतीच एक भोरडी आहे. ए तुई तुई भोरडी आहे. ए चाल तुई, तुई शब्द आहे. आणि फुरफुर भोरडी. ह्याची प्रसन्नता जेव्हा तुमच्या अंतःकरणात येईल तेव्हा ह्या लीला उभा राहतील तुमच्या अंतःकरणात. आणि मग अशा प्रकारे अवघ्या चिरटिया सांगितल्या. झाले, गमतीचा खेळ होता. सगळी गंमत जम्मत, पण केलं सर्वज्ञानींचं काहीतरी. अव्यक्तात केलं, काहीतरी गडबड केली सर्वज्ञानींचे. त्या काठीच्या झाडावर उभा राहून काठीचं झाड सोकरायला लावलंय पोरांना. आणि करावे मिठ्याला मला वर जायचं आता. वर काय दिले, एका फांदीवर उभा राहिले, दुसऱ्या फांदीवर टेकले. मग गोपेन फिरवली आणि मग जसं दिसेल ना सर्वज्ञानी म्हणावं जा बोल, ऐ तू ऐ तू कोरडी, ऐ खोई 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 फुर फुर. आता हे सगळं ईश्वरलीला आता आटपते येतात सर्व. मग म्हणाले आता खाली उतरू. मग खाली उतरले. आणि मग सगळा खेळ झाला. पुढचा खेळ आहे महत्वाचा, भोजनाचा. गोपाल काला हा सर्वज्ञानी इथं केलेला. गोपाळने विनंती केली, म्हणाले आता जेव्हा भोजनाचं कसं, तुझी म्हणाले आता आमची आरोग्य करायला. हा विषय सोबत राहणारच आहे. मग जावे. गोसावी विनमणी स्वीकारली. मग गोपाळी मोठा सोडून देवीचे कटोडे सोडले. बरवा बरवा पदार्थ निवडिला सर्वज्ञांसाठी. मग तो ओळविला. आंबिला भाताचा काला केला. गोपाल काल्याच्या कीर्तना सांगावं लागतं. आंबिल भाता. पाठांतर नसल्यामुळे आपले कीर्तनकार प्रवचन जास्त करतात कीर्तनामध्ये. पोयांचं पाठांतर नसतं, खाती ग्रंथ असल्यामुळे त्या विषयाचं पाठांतर. आणि इतर संप्रदायातले लोक, संत मंडळी, खूप पाठांतर असते त्यांचं. वेद, पुराण, उपनिषद, संस्कृत, त्यांच्या सगळ्या ग्रंथांच्या त्या विषयातल्या ओळ्या. एक वाक्य झाले की एक ओळ खेचतात. आपल्या कीर्तनकारांमध्ये हा नको त्या विद्वत्तेचा प्रभाव जास्त आहे. तेव्हा तुम्ही नाही काय कीर्तनकार.
जे कीर्तनकार कीर्तन सम्राट आणि सम्राट 10-16 पण नाही कीर्तन ठराविक 50 वयावरती जेवण झाले आहे असं नाही. उच्च लेवलचे कीर्तनकार आहेत इतर संप्रदायामध्ये. त्याला की ते लगेच गीतेत जातात, वेदात जातात, उपनिषद जातात, सगळ्या ग्रंथांचं